आणि या कट्ट्यात आपल्याला ते साप सापडलेला छोटावाला म्हणजे मयत जो आहे तो, आणि हा कट्टा यांनी पॅक उचललेला आहे तिथून रास्तव दुकानदारातून. पण असं पॅक कट्ट्यातही असं धान्य याय नाही पाहिजे खराब प्रवृत्तीचं. त्यामुळे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे हे धान्य जप्त करून त्यांना चांगलं धान्य देण्याचं हे करतो. आणि परत ते दुकानदार जिथून त्यांना धान्य आलं तिथली चौकशी करू आम्ही. मग सर खरं तर हे दुकानदाराची चूक आहे की पुरवठा जो मुख्य पुरवठा झालेला आहे मुंबई असेल किंवा इथल्या गोदामातून झालेला आहे? नाही, आता तिथून धान्य आलं त्याची तपासणी करू आम्ही. आता त्याची जिथून आपल्याला धान्य प्राप्त झालं आहे त्याची आम्ही प्रथमदर्शनी अगोदर जाऊन तपासणी करून घेऊ. सर नक्की याच्यात बाकीचे जे तांदूळ आहेत त्याच्यात देखील जिवंत तळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. निकृष्ट दर्जाचं धान्य असतं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. एकूण काय या प्रकरणामध्ये तुम्ही पंचनामा आता करता आणि कशा पद्धतीने कारवाई होईल? नाही, याच्यात जे दोषी आढळलं त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ठीक, काय प्रक्रिया साधारण असणार? प्रक्रिया काही नाही, आम्ही पंचनामा करू, धान्य जप्त करून घेऊ हेवालं आणि फॉरेन्सिक लॅबला हे धान्य पाठवून देऊ की बाबा हे असं असं याच्यात प्राप्त झालं आहे. असं म्हणजे ते किडे परत माती पुन्हा ते साप सापडलेलं ते आम्ही पूर्ण फॉरेन्सिक लॅबला पाठवून देऊ. लोकांच्या म्हणणं 3-4 दिवस त्यांनी ते राईस खाल्लेलं आहे पण त्याच्या जीवितास काही धोका होऊ शकतो. त्यांच्या दवाखान्याची आम्ही हे करू आता बघू. आणि त्यांना आता माहीत झालं आहे, तर अगोदर माहीत झालं असतं तर आमच्यासाठी चांगलं झालं असतं. आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.